लागन तेव्हा ईर खादायची हे योजनेच्या अंतर्गत आहे ना आम्ही बाप्पांचं डेकोरेशन अवघ्या 2 दिवस आधी सुरू केलंय. तर रामकृष्ण हरी मंडळी आणि त्याच्यातलं पण एक दिवस आहे ना आमचा तो वस्तू आणण्यातच गेलता आणि त्याच्यात आपल्या बाप्पांची कृपा झाली आणि वडाखाली आपल्याला तोडलेल्या पारंब्या गावल्या. मग त्यांना सुट्टी होय लगेच त्यांना उचललं आणि वडीत घरी आणलं आणि ह्याचा डेकोरेशन साठी मी काय वापर करणार आहे ते पुढे सांगतो. पण त्याच्या आधी आपल्याला आवश्यक एक बॅनर त्याला आणायकरता मित्राच्या दुकानावर जातो. मग तिथे जाऊन आपल्याला कसा पाहिजे तसा बॅनर सांगितला आणि त्याला प्रिंट करून लगेच घरी घेऊन आलो आणि मग घरी आणल्याच सगळ्यात आधी त्याला खोलून घेतला आणि मग लगेच लावून घेतला आणि मग वेळ झालती त्या आणलेल्या पारंब्यांना वापरायची. आणि ह्यांचा वापर आहे ना आपल्याला डेकोरेशन मध्ये करायचा होता आणि ते कायासाठी तर आपल्या डेकोरेशनला 3D लुक देण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये ना आपण ह्या मोठ्यांपासून पर ह्या छोट्यांच्या पारंब्यांपर्यंत सगळ्यांचाच वापर केला आणि त्याच्यामुळे आपल्या डेकोरेशनला असं एकदम भारी लुक आला. आता शिकतं डेकोरेशन आहे ना फक्त 60% झालंय, पण कसं वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि उरलेलं 40% डेकोरेशन आहे ना वया करता आजच्या की रात्र जाईन आणि बाप्पांचं आगमन आणि डेकोरेशनची पूर्तता एकाच दिवशी होईल. मग त्याला पाय करता चॅनलला फॉलो करून ठेवा आणि माझ्यासारखं एक दिवस आधी कोणी डेकोरेशन चालू केलं असेल तर त्याला रील शेअर करा. आणि तुमचं डेकोरेशन झालं का नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा. बघू दे तरी कोण किती पाण्यात. रामकृष्ण हरी.